काल ना आमच्या इथं आठवड्याचा बाजार झाला बघा. आठवडी बाजार म्हणजे जे काय आपण भाजीपाला आणायचा असतो ना, तो सगळा भाजीपाला काल मी घेऊन आले होते. पण काय झालं, ते निवडानिवडी करणं काय मला झालं नाही व्यवस्थित सगळं करून ठेवलं. तर म्हटलं चला आज टाईम आहे तर सकाळी वांग्याची भाजी वगैरे थोडीशी बनवून घेतली. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता बाजार ना काल आणला होता पण मी भरलाच नव्हता. मग ज्यावेळेस दुपारचा टायमिंग होता ना, त्यावेळेस निवांत टायमिंगमध्ये मी अशी कामं करत असते बघा. तर सगळा बाजार ना पहिल्यांदा मी खाली पूर्ण पिशवी असं ओतून घेऊन जी काय म्हणजे निवडून वगैरे घ्यायचं आहे ना, ते सगळं निवडून वगैरे घेतलं. तर पहिल्यांदा ना मी वटाणे वगैरे निवडून घेतले. आणि काय होतं माहिती का, वटाण्यामध्ये थोडंसं जरी पहिलं थोडंसं पाणी असते त्याच्यामध्ये ओलं असलं ना, तर सगळे वटाणे खराब होतात बघा. एकाच कॅरीबॅगमध्ये आपण ठेवले ना तशीच फ्रीजमध्ये, तर पूर्ण वटाणे असे खराब होतात. आणि बिन सोलता ठेवले ना तर 100%च खराब होतात. सोलून ठेवले ना तर भरपूर दिवस तसे छान राहतात. तर वटाणे वगैरे सोलून घेतले. आणि त्याच्यानंतर जे काय माझ्या फ्रीजमध्ये मी स्टोअर करण्यासाठी अशा जाळ्या घेतलेल्या आहेत. जाळ्या म्हणजे असे छोटे छोटे टोपले आहेत, त्याच्यात ठेवते मी. डबे वगैरे अजून मी काही घेतलेले नाहीत, कारण हे माझे पहिलेच आहेत, त्याच्यामध्ये मी ठेवत असते. तर भेंडी वगैरे हे सगळं निवडून ठेवलं. आणि ढोबळी मिरची आणि टोमॅटो हे सगळं ते पण निवडून भरून ठेवलेलं आहे. आणि ते सगळं ना आता व्यवस्थित एकदाच करून फ्रीज वगैरे पुसून घेतलेलं आहे पहिलेच मी, कारण आठवड्याच्या ना आदल्या दिवशी मी फ्रीज वगैरे साफ करून ठेवते. म्हणजे ज्या दिवशी बाजार असतो ना त्या दिवशी निवडण्यातच म्हणजे दुसरा दिवस जातोय आणि आपल्याला केवढा टायमिंग भेटत नाही. त्यामुळे मी काय करते, सगळं आदल्या दिवशी फ्रीज स्वच्छ करून ठेवायचं आठवड्यातनं एकदा. आणि त्याच्यानंतर ना हे सगळ्या भाज्या निवडून ठेवलं ना, मग पुढच्या म्हणजे जोपर्यंत बाजार येत नाही ना तोपर्यंत काही टेन्शन नाही आणि काही भाज्या वगैरे खराब होत नाहीत बघा. तर असं सगळं म्हणजे जे काय भाज्या होत्या ते मी सगळ्या निवडून वेगवेगळ्या जाळ्यांनी वेगवेगळ्या असं म्हणजे ह्याच्यात भरून ठेवलेलं आहे. ही वेगवेगळ्या टोपलीत भरल्यामुळे काय होते माहिती का, नासत नाही, खराब होत नाही, काहीच होत नाही. हाय असं राहते. कोरडं कोरडं राहील ना तर अजिबात भाज्या खराब होत नाहीत. आणि थोडं जर ओलसरपणा लागला ना एकामेकाच्या भाजीला असं, तर त्या वासाने सुद्धा भाज्या खराब होतात बघा. तर इथं ना पहिलेच सगळं असं निवडून ठेवलेलं मी आणून ठेवलं. आणि जे काही निवडायचं होतं ते बाकी परत म्हणलं नंतर आणून ठेवता येईल. तर मिरच्या मी 2-3 जागी करून ठेवते. त्याचं कारण असं आहे की जी काय मिरच्या तिखट थोड्याशा असतात आणि जी काय आपण भाजीसाठी टिफिनसाठी आणलेलं असतात ना वेगळे असतात, तर ती सगळ्या वेगवेगळे ठेवते. आणि असं सगळं भरून ठेवते. आणि त्याच्यानंतर मला ना फ्रीजमध्ये जागा पुरत नाही म्हणून मी ह्या साईडला ना असं ह्या साईडला पण फ्रीजच्या दरवाजेच्या साईडला ना तिथं मसाले वगैरे काही स्टोअर करत नाही. कारण मसाले जेवढे पाहिजे तेवढे आपण आणले ना तर एवढं काय स्टोअर करायची गरज लागत नाही. त्यामुळं मसाले वगैरे न ठेवतात. जे काय आता आंब्याचा सीझन आहे त्यामुळं ना असे फ्रीजला ना जागा राहत नाही बघा. कारण आंबे परत असे वेगवेगळे आता सीझननुसार ज्या भाज्या वगैरे येतात त्या भरपूर फ्रीजमध्ये राहतात. आणि पोरांचं हे जाम कचे भेनच फ्रीज जाम होते. मग त्यामुळं ना मी जेवढं म्हणजे पाहिजे फ्रीजमध्ये तेवढ्याच भाज्या ठेवून देते. आणि जे काय भाज्या बाहेर असतात आपले बटाटे वगैरे असलं मी फ्रीजमध्ये काहीच ठेवत नाही. आणि जे मला लागते ना तेवढंच मी ठेवत असते. आणि ना मला अजून म्हणजे स्वयंपाक पण थोडासा बनवायचा होता आणि ह्या द्राक्षीला काही जागा नव्हती त्यामुळे मी हे बाहेरच ठेवून दिलेले आहेत. आणि काय एवढं काय खराब होणार नाहीत म्हणलं, हवेला फॅन खाली ठेवलेले आहेत. आणि थोडंसं मला ना चहा पण बनवायचं होतं, त्यासाठी थोडासा चहा बनवून घेतला. आणि त्याच्यानंतर ना थोडासा आंब्याचा रस बनवायचा होता. तर म्हणलं संध्याकाळचा टायमिंग आहे तर जास्त बनवून ठेवलं ना तर म्हणजे एवढं कोण खाणार नाही, तर थोडासा बनवला पोरांसाठी आणि 5-6 पुऱ्या केल्या. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.